भाग्यवान बालक. ही आहे एका छोट्या मुलाची गोष्ट. त्याचं नाव कृष्णा. कृष्णाचं वैशिष्ट्य असं की जेव्हा जेव्हा तो नाचायचा तेव्हा पाऊस हमखास पडायचा. गावकरी कृष्णाला ब्लेस्ड चाइल्ड म्हणजे भाग्यवान बालक, भाग्यवान मूल असं मानत. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना पावसाची गरज भासेल तेव्हा तेव्हा ते कृष्णाला नाचण्याची विनंती करत आणि कृष्णाही मनसोक्त नाचत असे. एकदा शहरातली काही माणसं गावात आली. ती फिरत असताना त्यांना कृष्णाबद्दल बरंच काही ऐकायला मिळालं. म्हणजे तो नाचून पाऊस पडतो, तो नाचल्यानंतर पाऊस येतो, शेतकऱ्यांना जेव्हा हवं असतं तेव्हा ते कृष्णाला नाचण्याची विनंती करतात आणि कृष्णा पाऊस पाडतो वगैरे वगैरे. हे ऐकल्यानंतर त्यांना ते खोटच वाटलं. त्यांनी गावकऱ्यांची थट्टा मस्करी उडवली. पण ते सगळे ज्या विश्वासानं बोलत होते त्यावरून त्यांना असं वाटायला लागलं की यात काहीतरी तथ्य असावं. पण दुसरीकडे त्यांना असंही वाटलं की नाचल्यानंतर पाऊस पडतो ना, मग त्यात काय, तो तर आम्ही पण पाडून दाखवू शकतो. असा विचार करून त्यांनी गावकऱ्यांना आव्हानच दिलं. ते म्हणाले, कृष्णासारखं नाचून आम्ही पण पाऊस पाडून दाखवतो. असं म्हणून ते जवळपास 2 तास नाचत राहिले आणि शेवटी थकून भागून त्यांनी जमिनीवर बसकणच मारली. मग त्यानंतर गावकऱ्यांनी कृष्णाला नाचायला सांगितलं. कृष्णा नाचायला लागला. ते तर त्याच्या आवडीचं काम. पाऊस पडावा म्हणून संपूर्ण दिवस तो नाचत राहिला, पण पाऊस काही पडला नाही. तरीही कृष्णा नाचतच राहिला. इतका बेभान होऊन तो नाचत राहिला की रात्री मुसळधार पाऊस आला. मग सगळ्या गावकऱ्यांनी पावसात भिजता भिजता एकत्र नृत्याचा आनंदही लुटला. त्या माणसांपैकी एकाला कृष्णाने विचारलं, का रे, तुला कसं काय पावसाला बोलावता आलं? आम्हीही इतक्या वेळ नाचत होतो पण पाऊस पडला नाही, आणि तुला हे कसं शक्य झालं? यावर कृष्णा म्हणाला, मी अडथळ्यांकडे, अडचणींकडे अजिबात पाहत नाही. मला 2च गोष्टी माहित आहेत. एक म्हणजे मला ठाऊक आहे की मी नाचल्यावर पाऊस येतो, आणि दुसरी गोष्ट, पाऊस पडेपर्यंत मी नाचत राहतो. कथा काल्पनिक आहे, पण त्यातील कृष्णा खरा आहे. या कृष्णासारखं छोटस मूल आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. ते म्हणजे आपल्यातील इनर चाइल्ड. हे इनर चाइल्ड या कृष्णासारखंच अतिशय आशावादी आहे. आपण सगळेच लहान असताना आपल्यातील या इनर चाइल्ड बरोबर आपली घट्ट मैत्री असते. पण आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं आजूबाजूची माणसं, घटना, परिस्थिती, नाकारलेपणा, नकारात्मकता यांचे पापडे त्या इनर चाइल्ड वर चढत जातात, आणि बघता बघता त्याचं आणि आपलं नातं खूप धूसर होत जातं. आपलं वय जसं वाढत जातं तशी आजूबाजूची स्पर्धा, चढाओढ, भौतिक जगातल्या आपल्या अपेक्षा या देखील वाढत जातात, आणि मग आपोआपच निगेटिव्हिटी, मत्सर, द्वेष अशा भावनांमध्ये आपण अडकत जातो. तरीही आपल्यातलं इनर चाइल्ड हे या कृष्णासारखंच असतं. अतिशय ढासळलेल्या परिस्थितीतही दुर्दम्य आशावादी, प्रकाशाची ओढ असणारं, चैतन्याकडे ओढा असणारं. कोणत्याही परिस्थितीत तू स्वतःला पुढे नेऊ शकतोस हाच आशावाद देणारं. मग त्याचा आवाज आपल्यापर्यंत का पोहोचत नाही? कारण आपण त्याच्यासाठी वेळच देत नाही. आपल्यातील इनर चाइल्डशी रिकनेक्ट होण्यासाठी दिवसातला थोडा तरी वेळ देऊया. थोडा वेळ डोळे मिटून शांत बसूया. श्वासाकडे लक्ष देऊया. जसजसं मन शांत होत जाईल तसतसं आपल्यातील लहान मुलाशी आपलं नातं जोडलं जाईल. आणि हो, एक ना एक दिवस त्याचा आवाज आपल्याला ऐकू येईल, त्याचं म्हणणं आपल्याला समजेल, हे नक्की. ज्या दिवशी आपल्याला आपल्या इनर चाइल्डचा आवाज ऐकू येईल त्या दिवसानंतर आपला प्रत्येक क्षण हा वेगळाच असेल. वेगळ्या अनुभूतीचा, वेगळ्या जगण्याचा
आणि वेगळ्या आनंदाचाही.